मला आश्चर्य वाटतंय की एका बाजूला तुम्ही दाऊद इब्राहिमची संपत्ती मुक्त करताय, एका बाजूला हे सरकार मोदींचं दाऊद इब्राहिमची संपत्तीला क्लीन चिट देत आहे. प्रफुल्ल पटेल आज जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत, शरद पवारांचे एकेकाळचे राईट हँड मॅन, त्यांची संपत्ती ईडीने जप्त केली होती. का तर ती संपत्ती, त्या संपत्तीचा व्यवहार दाऊद, बॉम्बस्फोटातला मुंबईतला आरोपी दाऊद इब्राहिम, त्याचा हस्तक इक्बाल मिर्ची, या दोघातल्या व्यवहारातून ती संपत्ती निर्माण झाली म्हणून ईडीने ती संपत्ती जप्त केली. पण प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये गेल्याबरोबर मोदी सरकारनं ही दाऊदची संपत्ती मुक्त केली, 1100 कोटी. एका बाजूला तुम्ही या देशामध्ये दाऊद इब्राहिम, इक्बाल मिर्ची, बरं हे मी सांगत नाही, हे नरेंद्र मोदीने स्वतः सांगितलेलं आहे की प्रफुल्ल पटेलचे इक्बाल मिर्शीशी संबंध आहेत आणि व्यवहार केलाय त्यांनी, हे जाहीर भाषणात पटेल यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही अजित पवारांची संपत्ती जप्त केली, बेनामी प्रॉपर्टी जप्त केल्या, त्यात जरडेश्वर कारखाना सुद्धा आला, पण ते भाजपबरोबर गेले आणि संपत्ती मुक्त झाली, क्लीन चिट. पण पंडित नेहरूंच्या संपत्तीवर त्यांनी आज टाच आहे. ज्या पंडित नेहरू स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपलं स्वतःचं आनंद भवन सारखं राहतं घर राष्ट्राला समर्पित केलं, राष्ट्राला संपत्ती राष्ट्राला दिलं, त्यांची सगळी संपत्ती राष्ट्राला दिली, तुम्ही त्यांची संपत्ती जप्त करता आणि दाऊदची संपत्ती, हे सुडाचं राजकारण चाललंय. त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही असीम सर्वजण